तर मागच्या वेळी आपला टास्क होता की प्रत्येकाने स्वतःची 2 स्ट्रेंथ्स आणि 2 वीकनेस शोधून काढायची. मला वाटतं तुम्ही नक्की ह्याचा विचार केला असेल. कारण असं केल्याने काय होतं, आपण स्वतःच आपल्याकडे एका तटस्थ दृष्टीने बघायला शिकतो आणि ह्याचा आपलं चांगलं उत्तम व्यक्तिमत्व घडवण्यासाठी नक्कीच उपयोग होतो. आता जेव्हा आपण असा विचार करतो ना, तेव्हा ह्याचा उपयोग नक्कीच आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यासाठी होतोच होतो. आता पुढची पायरी काय? आपण आपली बलस्थानं शोधून काढली, म्हणजे आपण कोणत्या गोष्टी चांगल्या करू शकतो ते आपण शोधून काढलं. आता पुढची पायरी म्हणजे त्या गोष्टी अजून अति उत्कृष्ट करायचा प्रयत्न करायचा, म्हणजे त्या गोष्टीमध्ये आपण एक्सपर्ट व्हायचं. उदाहरण म्हणून आपण बघूया. समजा एखाद्या गृहिणीचं टाइम मॅनेजमेंट खूप चांगलं आहे, तर आता तुम्ही काय करा, तुमचं जे रोजचं रुटीन आहे ते अजून बारकाईने तपासा आणि त्याच्यामध्ये कुठे वेळ वाया जातोय का हे चेक करा. आणि असं करून जर अर्धा तास वेळ तुम्हाला मिळत असेल तर तो वेळ तुम्ही सत्कारणी लावू शकता. बघा, आपण नेहमी विचार करतो की रोज काहीतरी वाचूया, आपण वेळ नाहीये. त्या वेळामध्ये तुम्ही वाचन करू शकता. गाण्याची आवड असेल तर याच करू शकता, किंवा आपण आजकाल म्हणतो मेडिटेशनला वेळ नसतो, त्या वेळात मस्त मेडिटेशन करा. बघा किती फायदे आहेत. त्यामुळे आता अति उत्कृष्ट असं आपण आपलं काम करायचंय. आता आणखीन एक गोष्ट आपण करायची आहे की आपलं हे जे स्किल आहे ना, ते आपण दुसऱ्यांना पण शिकवायचं. म्हणजे बरेचदा घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं टाइम मॅनेजमेंट काही व्यवस्थित नसतं. आपण बघतो की घरातल्या काही व्यक्ती सतत धावत असतात, चिडचिड, त्रागा, आणि तरीही त्यांची कामं वेळेवर होत नाहीत. तर अशा व्यक्तींना आपण आता आपलं हे स्किल शिकवायचं. म्हणजे बडेजाव नाही, असं नाही म्हणायचं की माझं टाइम मॅनेजमेंट एकदम भारी आहे आणि तुमची कामाची पद्धत एकदम ढिसाळ आहे, असं नाही. प्रेमाने शिकवा. आपल्या घरातली माणसं आहेत ना, त्यामुळे त्यांची जर इच्छा असेल ना तर त्यांचं रुटीन तुमच्या तंत्राने सेट करून द्या आणि त्यांना परफेक्ट टाइम मॅनेजमेंट शिकवा. बघा, ह्याचा फायदा आपल्या घरालाच होईल. म्हणजे घरातल्या सगळ्यांची कामं छान वेळेत होत आहेत, प्रत्येकाला मस्त स्वतःसाठी वेळ मिळतोय, त्यामुळे प्रत्येक जण खूप आनंदी राहणार आणि त्यामुळे आपोआप आपलं घर सुद्धा आनंदी राहणारच राहणार.